नमस्कार मित्रांनो, तर आज मी बनवणार आहे मोबाईलच्या कवरपासून काही क्रिएटिव्हिटी। त्यासाठी मी सगळ्यात पहिले टिश्यू पेपर घेऊन घेतला आणि नंतर माझ्याकडे एक रेडमी 8 मोबाईलचे कवर होते। ते खूप जुने झाले होते, म्हणून मला त्याच्यावर काही क्रिएटिव्हिटी करायची होती, म्हणून मी त्याच्यावर टिश्यू पेपर वगैरे लावला आणि छान प्रकारे कटरच्या साहाय्याने मी ते फिंगरप्रिंट आणि कॅमेराचे जे पण होल होते ते छान प्रकारे कट वगैरे केले आणि नंतर ते काढून घेतले आणि नंतर एका पक्ष्याच्या पंखावर मी नाव वगैरे लिहिलं होतं, कारण मला ते नंतर चिटकवायचं होतं त्या कवरवर। आणि नंतर टिश्यू पेपर घेतला आणि तो थोडा टिश्यू पेपर मी भिजत घातला आणि नंतर बघितलं की तो बरोबर भिजला की नाही भिजला। तो खूप छान प्रकारे भिजला होता। मग एका चाळणीच्या मदतीने ते चाळून वगैरे घेतला आणि नंतर त्याच्यात फेविकॉल आणि टिश्यू पेपर ते मिक्स केला आणि त्याच्यात मिक्स केल्यावर नंतर मी डॉम्सचे कलर वापरत असतो, म्हणून डॉम्सचा मी येल्लो कलर घेतला होता आणि तो येल्लो कलर पण त्याच्यासोबत मिक्स केला। छान प्रकारे तो मिक्स झालेला होता। नंतर मी मोबाईलचा कवर घेतला आणि त्यावर ते लावायला सुरुवात केली। थोड्याच वेळात 15 ते 20 मिनटात मी ते पूर्ण लावून वगैरे घेतलं। नंतर छान प्रकारे ते लागलं होतं। नंतर त्या फेविकॉलच्या साहाय्याने मी बॉर्डर वगैरे घेऊन घेतली, कारण बॉर्डर घेतल्याने कसं आहे ते इकडे तिकडे जात नाही आणि छान प्रकारे राहतं। नंतर पक्ष्यांचं जे पंख वगैरे होतं त्याच्यावर मी नाव लिहिलं, ते पण मी लावून घेतलं होतं। ते तर खूपच छान दिसत होतं, कारण ते माझं नाव होतं, म्हणून मला ते तर खूप आवडलं आणि कवर पण खूप छान प्रकारे झालेलं होतं। तुम्हाला पण काही क्रिएटिव्हिटी करायची असेल तर तुम्ही असेच डिझाईन वगैरे करू शकता आणि मी असा फोटो वगैरे काढला। ब्लॉग आवडल्यास लाईक